रिठडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण कार्यक्रमाची जय्यत तयारी। वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील। वाशिम जिल्ह्यात रिठड गावातील ग्रामपंचायतने हाती घेतलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन येथील ग्रामपंचायतने केले असून त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 अढळनगर येथील परिसरात नवीन झाडे लावण्यासाठी खड्डे घेणे व झाडे लावणे, अंगणवाडी क्रमांक 5 व 6 येथे परसबाग लोकसहभागातून निर्माण करणे, स्मशानभूमीमध्ये वृक्ष संगोपनासाठी ड्रिपच्या सहाय्याने पाणी देणे व नवीन झाडांना नवीन ड्रिप जोडणी करणे, स्मशानभूमी सुशोभीकरण, वनराई बंधारे, दगडी बांध, शेतकऱ्यांसाठी गांडोळ प्रकल्प, शेतकऱ्याची फार्मर आयडी, आयुष्मान कार्ड काढणे, शेतीशाळा, पशुसंवर्धन अधिकाऱ्यामार्फत मार्गदर्शन शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणे व लोकसहभागाच्या माध्यमातून कामे हाती घेणे व ते पूर्ण करणे। लोकांनी सुद्धा यासाठी वर्गणी दिली आहे। ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी व सर्व सन्माननीय सदस्य हे वर्गणी करण्यासाठी स्वतः गावांमध्ये फिरत असून प्रत्येक कार्यात हिरिरीने सहभाग नोंदवला जात आहे। या नाविन्यपूर्ण कामातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास करणे व विकासकाकडून समृद्धीकडे जाण्याचा ग्रामपंचायतचा संकल्प आहे। या ग्रामपंचायतमध्ये नव्याने आलेले ग्रामपंचायत अधिकारी पंढरी देवढे गाव समृद्ध बनवण्यासाठी विकास कामाला गती दिसून येत आहे व त्याबाबतचे प्रतिपादन रिसोड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी खुळे साहेब यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी रिठड येथील जनतेला माहिती तथा ग्रामपंचायत कर्मचारी यांचा व कामाचा आढावा घेताना त्यांनी माहिती देताना सांगितले। यासाठी रिसोड तालुक्यातून रिठड ग्रामपंचायतने चांगला मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण कामासाठी पुढाकार घेतल्याने चांगल्या पुरस्काराचे मानकरी रिठड ग्रामपंचायत ठरू शकते, असा ठाम विश्वास गटविकास अधिकारी यांना व गावकऱ्यांना आहे। यावेळी गावातील लोकसहभागात भाग घेणारे व्यक्ती नितीन गवई, रामभाऊ इंगळे, रवींद्र इंगळे, वाजिद खान पठाण, शेख नयूब शेख बादुल्ला, मुख्याध्यापक संदीप आरू, ज्ञानबा बोरकर, माऊली, विठ्ठलराव आरू, उत्तम आरू, अखिल शाह, नारायण आरू इत्यादींसह ग्रामपंचायत अधिकारी पंढरी देवढे, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह अनेक मंडळी श्रम करण्यासाठी यावेळी उपस्थित होते। आमच्या पुढील बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी इंडियन न्यूज 24 चॅनल का सबस्क्राइब करा, बातमीला शेअर करा।